गाईज फ्रॉम सोमोरिरी आणि हा आहे व्ह्यू मस्त एकदम खतरनाक वाला. आता थंडी कमी लागते कारण खूप एकदम थंडी, एकच लेअर घातलंय. क्लिअर झालंय सगळं कारण Yes. काल भिजलो होतो, पाऊस होता त्यामुळे जास्त थंडी होती. आता नॉर्मल आहे. येस, एक लेअरमध्ये पण काय वाटत नाही आहे आणि थंडी आहे नाही आहे असं नाही, बट जरा छान वाटतंय. झोप पण झाली. मी तर काल डिनरच नाही केला भाई. आली तुला माहिती आहे का, मला जी तू डिनर करून येईपर्यंत जी 12 वाजेपर्यंतची झोप लागली ना, तीच 2.5 तासाची झोप लागली आहे. त्याच्यानंतर मला रात्रभर झोप नाही. माझं डोकं जाम झालेलं कारण की मला दुसरी कुठली उशी घेतली की झोपच लागत नाही. आणि या हॉटेलच्या उशींमुळे आणि आत्ता जस्ट आम्ही ब्रेकफास्ट केला तर मला जरा बरं वाटतंय. काल मला फुल ॲसिडिटी झालेली, सो मी डिनरच स्किप केलं डायरेक्टली. म्हटलं त्रास नको व्हायला, बट आता मला छान वाटतंय, मस्त वाटतंय. सो दुखतंय म्हणजे आहे, कृषीला डोकं आहे. तर कृषी सांग आता काय अपडेट सांग आपल्या ट्रिपचा. सो अपडेट आता असं आलेलं आहे मार्शलकडून की मनालीमध्ये रेड अलर्ट सांगितलेला आहे. फ्लडची सिच्युएशन सांगितलेली आहे. तर तो म्हटलं की आम्हाला डिसिजन घ्यायचं की आम्हाला लेहमध्ये बाईक सोडायचे आहेत आज की पुढे कंटिन्यू करायचं आहे. तर मोस्टली सगळे लोक म्हणतात की आपण लेहमध्ये बाईक सोडूया आणि पुढे टेम्पो ट्रॅव्हलरने फिरूया. सो तिथून पुढे आम्हाला जिस्पा, मनाली आणि मग आता दिल्लीचा. सो प्रॉब्लेम असा आहे, जर आपण बाईकने जर गेलो आणि मध्ये जर का कुठे अडकलो तर मग काय सांगता येत नाही. बाईकने अडकलो तर मग आपल्याला दुसरा ऑप्शनच नाही. सो टेम्पो ट्रॅव्हलरने डायरेक्ट तो मनालीला सोडणार आहे का जिस्पाला सोडणार आहे ते आता आम्ही आज जेव्हा लेहमध्ये डिस्कशन करून सांगू. मयांकला जेव्हा भेटू, ज्याने ट्रिप ऑर्गनाईज केली आहे, त्याच्याशी जेव्हा बोलू. हा काय फक्त मार्शल, ह्याला काय काम आहे की बाईक घेऊन जा सगळीकडे नीट आणि घेऊन या. येस. आणि आता सगळेजण आम्ही लोकांशी बोललो तर खूप सारे लोकांना लेहमध्येच बाईक सोडणार आहे. ऑलमोस्ट सगळे लेहमध्येच बाईक सोडणार. सो आणि टेम्पो ट्रॅव्हलरने पुढे जाणार आहे. सो पुढचा अपडेट जसा असेल तसा आम्ही तुम्हाला देऊ. सो कृषी तर मनात नाही एवढा खुश झाला आज, फक्त त्याला आजचे दिवस बाईक चालवायचे म्हटल्यानंतर. ऍक्च्युली मी प्रिपेअर होतो खरं तर मनालीपर्यंत बाईक चालवायला, बट 21 घाटवाला रस्ता यार. हां, बट आता सेफ्टी इज इम्पॉर्टंट ना. आणि मे मध्ये आम्ही येणार होतो तेव्हा सगळं सिच्युएशन. आता आम्ही अजून एका जे आहेत ना टूरमध्ये त्यांच्याशी बोललो. मार्शल नाही बोलता येणार बट ते कार चालू होतं. तर मे एकदम बेस्ट मंथ होता. मी म्हटलं आम्ही मे मध्येच येणार होतो, बट माझ्या प्रोजेक्टची रिलीज त्याच्यामुळे लेट झाले आणि ती रिलीज पुढे 2 महिने पुढे ढकलली. उपयोग काय झाला नाही, तिकडे तर काही उपयोग झाला नाही, इथेही माझा लॉस झाला. सो आय जस्ट हेट इट. बट ठीक आहे, काय आता जो हो गया सो हो गया, उसको कुछ नहीं कर सकते. आता नेक्स्ट मी ना प्रोजेक्टचा विचार करणार आहे ना कंपनीचा विचार करणार आहे. मी फक्त माझ्या ट्रिपचा विचार करणार आहे. जे मी ठरवलेलं मे एंडला यायचं ठरवलेलं, मे एंडलाच यायला पाहिजे होतं, तेव्हा सगळं नीट झालं असतं. तुम्ही टाकून दे. नाही ना, माहिती नव्हतं ना, त्याच्यावरतीच आपण ट्रिपचा खर्च करतोय ना बाबा, त्या पैशावरतीच. सो आपण जास्त माज नाही करू शकत. खूप सारे लोक ऑलरेडी आता इतके दिवस बाईक चालवून सगळ्यांची हाऊस फिटली आता. हां, रोजच्या रोज 200 किलोमीटर 250 किलोमीटर इज नॉट अ जोक. मी ह्याला बोललेली माझ्याकडे दे बाईक, थोडे वेळ मी चालवली असं, थोड्या वेळ ह्याने, बट हा ऐकत नाही. चला बोलतो, आमचा मार्शल बोलतो. चला, व्ह्यू काय भारी आहे, पण काय पण बोला यार, महिनाभर यायला पाहिजे इथे. सो गाईज, आम्ही आत्ता आलेलो आहे सोमोरिरीच्या लेकवर. व्ह्यू पॉईंटवर आलेलो आहोत. मागे तुम्ही पाणी बघू शकता. एकदम छान नेचर दिसतोय. आजूबाजूला सगळीकडे एकदम प्लेन ग्रीन आहे. ओ हो. सो आमची टीम अजून तयार होतीये, सगळे बाईकवाले. सो बाकीचे येईपर्यंत आम्ही थांबलो इकडे. सगळे येणार, परत सगळ्यांचं फोटो सेशन होणार, मग आम्ही इकडनं जाणार. येस. आज काय लेह मार्केट आम्हाला असं वाटत नाही बघायला भेटेल, कारण आमचा 240 किलोमीटरचा प्रवास आहे आज. सो आय डोंट थिंक. आणि मध्ये अजून 1-2 ठिकाणी तो थांबवणार आहे, म्हणजे तिथे अजून अर्धा 1 तास, मग परत लंचसाठी 1-2 तास. मोठा ग्रुप असेल की असंच होतं, 30-40 लोकांचा ग्रुप असेल. मी तर सजेस्ट करेल मॅक्सिमम 8 लोकांच्या ग्रुप बरोबरच तुम्ही हा मोठा ट्रिप प्लॅन करत जा. आणि खूप टाइमपास होतो. मिनिमम 6 मॅक्झिमम 8. आणि लडाखीत असाल तर बेस्ट हा आहे, 2 बाईक घ्या, 1 कार घ्या, म्हणजे आलटून पलटून करता येईल. सो दॅट 8 लोक बरोबर होतात. 4x4 खूप सॉर्ट होतं आणि फटाफट होतं आणि आपल्याला जिथे पाहिजे. आणि स्वतः आयटनरी प्लॅन करा. म्हणजे कसं, कुठली प्लेस जर तुम्हाला आवडली, जसं आम्हाला पँगॉंग आवडलं, तिथं जर मी स्वतः आली असते तर मी 1 दिवस अजून वाढवला असता. सो कस्टमाइज करता येतं. तर माझं तर हेच सजेशन आहे. बट काल सगळ्यांचीच हालत खराब झाली पावसामुळे. एकाला तर हॉस्पिटलला घेऊन जायला लागलं, त्याला तर उठता बसता पण येत नाही आहे, इतकी त्याची हालत खराब झाली आहे पावसात भिजल्यामुळे. ॲक्च्युली सगळ्यांचीच हालत खराब झाली आणि त्यात आमच्याकडे पॉन्चो होते.
खतरनाक हालत झालेली, तुम्ही बघितलंच ना, काल मध्ये एक घुसून पॉईंट असा गेलेलो. होता की ती आमचं पॉन्च वगैरे सगळं रेडी होता, कारण की बाकीचे सगळ्यांचे- 35-40 जण होते, त्यांचं जॅकेट घालायचं राहिलं होतं, रेनकोट घालायचे राहिले होते, मग त्यांच्यासाठी थांबा, त्यामुळे आम्ही अर्ध तिथंच भिजलो होतो. सो जर तासा म्हणजे टाइम मोठी ट्रिप जी असेल ना, मोठ्या ग्रुप बरोबर मजा येते, बट 40 लोकांचा मोठा ग्रुप इज लाईक टू मच. इथे कसं होते, लंचला लंचला गेलं तरी सगळ्यांची ऑर्डर येईपर्यंत वेळ 2 तास तर जातो. असेच जातात. सो येस, हेच आहे. आणि प्रत्येक ठिकाणचा सीझन प्रॉपर बघून ट्रॅव्हल करा, नाही तर आता आमच्या इथे कसं झालंय, खूप सारे पॉईंट्स आमचे कॅन्सल झाले. उमलिंगला बंदच होतं. खूप सारे नाही म्हणता येईल, म्हणजे आमचा 80% प्लॅन बरोबर झालाय, 20% प्लॅन जरा फ्लॉप झालाय, बट इट्स पार्ट ऑफ अ जर्नी, इट्स ओके. मेन उमलिंगला होतं, ते तर नाही झालं कारण की ते बंद होतं. सो मेमध्ये आलो असतो तर आमचं सगळं नीट झालं असतं. ड्यू टू माय प्रोजेक्ट, थँक्यू माझ्या प्रोजेक्टला आणि माझ्या रिलीजला की माझ्या प्लॅनची बँड वाजवली. आता मी पण प्रोजेक्टची कशी बँड वाजवते बघा गेल्यावरती. ते बघतात व्लॉग, हा बघू दे, त्यांना पण कळू दे मी किती फ्रस्ट्रेटेड आहे. त्यांनी माझ्या नाही करणार आहे ना. नाही, मी विथ बगवाला ॲप्लिकेशन बोलणार नाही, एकदम छान चालते, तुम्हाला सापडलं तुम्ही बग रेज करा आणि तुम्हीच फिक्स करा, मी काय नसते करत. माझ्या प्लॅनची बँड वाजवली, चायला एवढे पैसे खर्च करून. जाऊ दे, हे कट करा, आपल्याला त्यांच्याकडनंच पैसे येतात. तिकडे बघ, लेफ्टला, वरती बघ, खाली मीडियम बघ, नीट मान ठेव सरळ, हस. ऊन आलं. धूप 10 दिवस म्हणाली, सॉरी, लेहमध्ये राहिल्यानंतर धूप आल्यानंतर एवढी खुशी होते. धूप. सो गाईज, आम्ही आत्ता आलेलो आहोत हॉट स्प्रिंग बघायला. आणि हे हॉट स्प्रिंग म्हणजे सल्फ्युरिक वॉटर आहे, तुम्ही बघू शकता. वाफ येते, एक मिनिट थांबा. हे बघा, दिस इज अ सल्फ्युरिक वॉटर. आणि याच्यात रिलॅक्सेशनसाठी आणि रिज्युविनेट होण्याचे प्रॉपर्टीज आहेत. नवल म्हणजे एवढ्या मोठ्या अल्टिट्यूडला गरम पाणी येते, नेचर्स ब्युटी. इकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. ते काय सल्फ्युरिक वॉटर काय असतं काही. हम अच्छे, आप कैसे हो नॉडी? इसको मैंने नॉडी नाम दिया है. नॉडी कार्टून आता था ना, वैसे ही दिखता है ऐसे. ये है हमारे राजू सर जी, बाइक के डॉक्टर. हाय बोलो सर जी. बैकअप डॉक्टर. हाँ, बैकअप डॉक्टर. खाना घ्यायचं आहे, उखाणा. हा, हे चांगलं घ्या जरा. भाजी मेथीची, प्रज्ञा माझी पुरतीची. अरे ही कॉमन आहे. हे घे प्रज्ञा, सर थांबायचं नाही. तुझं चांगलं पाहिजे नाही तर मी खरंच बनवलं. हा, इतिहासाच्या पानावर भूगोलाचं कवर, उमराबांचं नाव घेते मी त्यांची.
सो गाईज आम्ही आत्ता आलेलो आहोत थिक्से मॉनेस्ट्रीला. खूप भारी आणि खूप भारी परिसर इकडचा, मस्त वाटतं एकदम. गाईज आत्ता आम्ही आलो आहे रँचो स्कूलमध्ये. सो गाईज आतमध्ये हे सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे कन्स्ट्रक्शनबद्दल, स्कूलच्या कन्स्ट्रक्शनबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सगळीकडेच फाडलेलं आहे तू. कृषीचं हे बघा, हे ना पॉइंट घेतलेच नाही पाहिजे बाबा. हे अशा नाहीच घ्यायचे आता, लडाखमध्ये राईड करतोय. ते लाज वाटते मलाच. सो गाईज ह्या स्कूलमध्ये पूर्णपणे 3 इडियट्सचा थीम दिलेली आहे. तर आतमध्ये रँचो कॅफे नावाचा कॅफे पण आहे. इवन इथे 3 इडियट्सची ती वॉल पण आहे जिथे तो आयकॉनिक शॉट घेतला गेला आहे. पूर्ण 3 इडियट्सची वाईब इकडे आहे ना. ऑल इज वेल. चला तिकडे फोटो काढला असता आपण यार. चला ना काढूयात. फिर से एक बार करो, फिर से एक बार. क्या करना है? वही करना है, पोज पोज करो. क्लिक करो जल्दी. गाईज कृषी बघा उभा राहून बाईक चालवतोय. फुल जातली ना. गाईज आम्ही लेहरला पोहोचलेलो आहे फायनली. आणि ह्यावेळेस जो आपल्याला, आम्ही सेम प्रॉपर्टीवर आलेलो आहे, बट ह्यावेळेस आपल्याला रूम एकदम वेगळी दिलेली आहे. खूपच भारी रूम दिलेली आहे. हे बघा, हे त्यांनी प्रॉपर असं स्वीट टाईपच दिलेलं आहे. केवढी मोठी रूम दिलेली आहे त्यांनी. वॉशरूम पण खूप मोठं आहे, खूपच मोठं वॉशरूम दिलेलं आहे. मस्त सिटिंग एरिया दिलेला आहे, टी व्ही आहे आणि एवढा मोठा व्ह्यूइंग एरिया आहे. मी तेच सांगणार होतो, थांब ना. आणि व्ह्यूइंग बघा एरिया. हा. ॲक्च्युली आम्ही जेव्हा इथून लास्ट टाइम निघालो होतो तेव्हाच नियतीने त्या मॅनेजरला सांगून ठेवलं होतं की आम्हाला की आम्हाला ती वाली रूम नको, जी पहिली वाली दिली होती ती, आम्हाला वेगळी रूम, वेगळी रूम पाहिजे असं म्हणून. एकदम त्यांनी अशी क्या कपल रूम बोल के अच्छा रूम देते हो, बोल रहा क्या गंदा व्यू दे दिया. अभी मुझे नेक्स्ट टाइम इधर ही आने वाला है तो मेरे को ये व्यू वाला रूम चाहिए. मस्त मिळाली रूम तर. हा. सो नियती मस्त भारी काम केलेलं आहे नियतीने. तर सगळ्यांनी नियतीसाठी टाळ्या वाजवा. पहिले तू तर वाजव. हातात पकडलाय ना. हा. अरे इथं बसून चहा प्यायला काय भारी वाटेल नियती. ऑर्डर करायचं का? आपल्याकडे आता टाइम नाहीये ना, तो लगेच निघायचा. हा, आम्हाला लेह मार्केटला जायचंय परत एकदा. नियतीला चिकन मोमोज ट्राय करायचे. लेह मार्केटमध्ये धुरंधर कॅफे बघायचे. धुरंधर कॅफे बघायचे आणि चिकन मोमोज खायचेत. एवढे आम्ही मोमोज शोधले पण आम्हाला कुठेच चिकन मोमोज नाही मिळाले. आणि असं प्रॉपर लडाखी स्टाईलमध्ये मोमोज पाहिजे होते. पण आम्ही आत्तापर्यंत जेवढ्या पण ठिकाणी थांबत होतो ते खूप असे छोटे शॉप्स होते आणि त्यांचं काय एवढं चांगलं नव्हतं. सो आता लेहला आलो आहे ऑलरेडी. सो लेह मार्केटमध्ये मस्त एक्सप्लोर करणार आहोत आपण. सो चला फटाफट आवरा. तू विचार कर, नाही पूर्ण विंडो जर कशी असती तर या व्ह्यू के. तुला ती म्हण माहिती ना, जिनके घर शीशे के होते हैं वो कहाँ पे कपडे बदलते हैं? दुसरों के घर पे, बेसमेंट में. सो गाईज आम्ही आता रेडी झालेलो आहोत लेह मार्केटला जाण्यासाठी. पण त्याच्या आधी तुम्हाला थोडासा एक अपडेट द्यायचा होता. जसं सकाळी नियतीने सांगितलंच की काय सिच्युएशन आहे आत्ता, वेदर कंडिशन आत्ता सध्या काय आहे ते. मनालीमध्ये रेड अलर्ट त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपला ओरिजिनल प्लॅन असा होता की इकडून लेह टू सारचू जाणार होतो आणि सारचू टू परत मनाली जाणार होतो. पण आता सारचूमध्ये पण नाही जाते कारण तिथे पण वेदर कंडिशन खराब आहे. इनिशियल प्लॅन हा होता की आपण श्रीनगरवरनं बाईक टूर करत मनालीपर्यंत बाईकवरती जाणार होतो. बट आता आम्ही लेहपर्यंत बाईकवर आलो आहोत. आणि सकाळी आज आम्हाला अपडेट दिला की मनालीमध्ये रेड अलर्ट सांगितलं आहे. फ्लडची सिच्युएशन सगळीकडे आहे. सो त्याच्यामुळे ज्यांना लेहमध्ये बाईक सोडायच्या आहेत त्यांनी लेहमध्येच बाईक सोडा, कारण की इथून पुढे
उद्या जिथे आम्ही पहिले सारजूला जाणार होतो तर उद्या आता आम्ही जाणार आहे जिस्पाला, जे की आहे 335 किलोमीटर्स. उद्या 335 किलोमीटर्सची राईड आहे अँड देन जिस्पा टू मनाली. येस. सो मग त्यांनी आम्हाला विचारलं की कोण कोण बाईकने जाणार आणि कोण कोण टेम्पो ट्रॅव्हलरने जाणार आहे. तो इनिशियली सगळे पहिले बोलले की सगळे बाईकवर जाणार, बट देन अर्धी लोक म्हटले की नाही आता टेम्पो ट्रॅव्हलरने, आणि फक्त आमच्यातले 14 लोक आहेत 40 मधले जे बाईकवरती जाणार आहेत आणि आम्ही सगळे टेम्पो ट्रॅव्हलरने जाणार आहे. आणि आम्ही हा डिसिजन ह्याच्यासाठी घेतला कारण की ही आमची पहिलीच रोड ट्रिप आहे बाईकवरची, आणि कृषीने पूर्ण वेळ कृषीलाच बाईक चालवायला लागते. मला काय एवढी प्रॉपर येत नाही, थोडीशीच येते. सो मी बाईकला हात लावला नाही आहे आणि पूर्ण लोड कृषीवरती येईल. आणि कृषीला सर्दी पण झालेली आहे आणि मग मला असं वाटलं की रिस्क नको घ्यायला. ऑफ रोडिंगची कृषीला अजिबात सवय नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं उगीच रिस्क घेण्यापेक्षा त्याच्याने माझ्या घरचे दोघे मलाच मारतील त्याला काय झालं. उद्या लेह टू जिस्पामध्ये मोस्टली ऑफ रोडिंगचाच पॅच असणार आहे. ऑफ रोडिंग म्हणजे ज्या लोकांना नाही माहिती सांगतो, प्रॉपर रोड नसतो, फुल खड्डे आणि वॉटर क्रॉसिंग म्हणजे पाणी आहे आणि धबड 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 रस्ते आहे. त्याला ऑफ रोडिंग बोलतात. आणि त्यात 350 किलोमीटर्स म्हणजे आता आम्ही दिवसाला 250 किलोमीटर्स बाईक चालवतोय, त्याच्यातच हालत टाईट होते. मग आम्ही तोच विचार केला. आणि पाऊस पण असणार आहे, ते पण पाऊस काल रात्री आमची हालत तुम्ही बघितली की आम्ही पावसात भिजलेलो, तर आमचं काय हालत झालेली. सो मग त्याच्यानंतर आम्ही असं डिसिजन, म्हणजे मला ॲक्च्युली मनाली टू लेह हीच बाईक राईड मेन मला करायची होती, बट देन हा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की टेम्पो ट्रॅव्हलर करूयात. कारण की आता परत लेह लडाख तर यायचंच आहे मला. 2 गोष्टी आहेत, एक तर मला बाईक चालवायची अँड सेकंड इज उमलिंगला नाही झाला आहे आपला हायेस्ट पास जो आहे तो नाही झाला आहे. सो ते सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं आहे. सो या 2 गोष्टींसाठी यायचंच आहे, तर तेव्हा मी मनाली टू लेह मी बाईक राईड करेलच. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही आता टेम्पो ट्रॅव्हलरनेच इथून पुढे कंटिन्यू करायची जर्नी ठरवली आहे. कारण की सेफ्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जसं माझे पप्पा बोलतात, सर सलामत तो पगडी 50. जे 14 लोक आहेत ते 14च्या 14 लोक म्हणजे थोडेसे असे बायकर टाइप्सच आहेत, आणि त्या 14 लोकांनी पण 7 बाईक्स घेतल्यात, म्हणजे ते आलटून पालटून चालवणार. म्हणजे 350 मला पूर्ण 350 किलोमीटर चालवणार लागेल. सो असा सगळा इश्यू आहे. आणि जे की कृषीला बाईक राईड आवडत नाही, तो त्याला काही एक इंटरेस्ट नसतो, तो माझ्यासाठी करतोय. तर असं नको व्हायला की माझ्या हट्टासाठी आणि माझ्या जिद्दीसाठी उगाच असते त्याच्या जीवाला त्रास झाला. ऑलरेडी त्याला 4 दिवस झाला सर्दी आहे, तरी पण तो बाईक राईड करतोय, गोळ्या घेतोय. सो मला ते अजून नको आहे. सो नेक्स्ट टाइम आम्ही दोघं पण बाईक चालवू, दोघंही 2 वेगवेगळ्या बाईक घेऊ आणि मज्जा करू. जर कृषी आला परत तर येणार ना. मला नाही वाटत कृषी आता परत माझ्याबरोबर कुठे येईल. येणार आपणच जायचंय सगळीकडे, सगळं जग फिरायचंय आपल्याला. तुझ्याबरोबर मी नाही फिरणार, तू खूप बोर करतोस. काय बोर केलं मी तुला? काय बोर केलं? चिडचिड करतो खूप. मी काय या पूर्ण ट्रिप मध्ये मी एकदा पण चिडचिड केलेली नाहीये बाय द वे. आणि मी सॉरी पण बोललायस. नाही, मी तुला ऑलरेडी सांगितलं होतं की मी चिडचिड नाही करणार, आणि मी चिडचिड केलीच नाहीये. एकदा चिडचिड यासाठी केली कारण मी खारदुंगला पासून जेव्हा खाली उतरत होतो तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल खारदुंगला मध्ये हालत काय झाली. ती हालत माझी त्या डायमॉक्स मुळे झाली आहे. तर तेच सांगतोय, ती हालत झाली. डायमॉक्स घेऊ नका. तुम्हाला तुमचे टूर मॅनेजर सांगतील रोज सकाळ संध्याकाळ डायमॉक्स एक घ्या, पण अजिबात घेऊ नका. तुम्ही तुमच्या मार्शलचं ऐका. आमच्या मार्शलने आम्हाला सांगितलं की डायमॉक्स डेली घ्यायचीच नसते, त्याच्याने आपल्या हेल्थचा इश्यू, म्हणजे जर आपल्याला सर्दी खोकला काय झालं ती मेडिसिन घेतली तर त्याचा असरच नाही करणार आपल्याला, असर पण नाही करत. आणि त्यांनी जे ऑक्सिजन जे आणलेला असतो सिलेंडर तो पण असर नाही करत. आणि डायमॉक्स कधी घ्यायचा असतो जेव्हा तुम्हाला त्रास होत असेल तेव्हा. आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतच राहा. हां, आणि जे लोक, आणि लकीली आम्ही सकाळ संध्याकाळ घेत नव्हतो. माझं तर पिरियड्सचं रिझन होतं आणि देवाला खूप खूप थँक्यू आहे, अजूनपर्यंत मला पिरियड्स नाही आले आहेत. त्याच्यामुळे मला ते एक टेन्शन होतं, बाईक राईडवरती पिरियड्स आले तर माझी पूर्ण वाट लागणार आहे. आता उद्यापासून आले तरी काय नाही, कारण की तसे टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आहे, काय टेन्शन नाही आपल्याला. विषय हा चालू होता की मी चिडचिड का केली. ते तर तू नेहमीच करत असतो. ते नाही, काय नाही, मी चिडचिड नाही केली. आम्ही आता जर मी ह्याला ब्लॉग मध्ये नाही घेतलं तरी हा चिडचिड करणार, याला मी बोलून नाही दिलं तरी हा चिडचिड करणार आहे, ह्याच्यात तो दिसला नाही तरी तो चिडचिड करणार. म्हणजे मी काही केलं तरी हा चिडचिड करणार. आता त्याला तो मला लाडीगोडी ह्याच्यासाठी लावते की मी जर माझं मन चेंज केलं आणि मी बाईक बोलली तर, म्हणून तो मला लाडीगोडी लावतोय, माझ्याशी छान बोलतोय. आणि हा बघा, ह्याच्या हसण्यावरनं तुम्हाला कळत असेल, हा असाच रावण आहे जो 4 लोकांमध्ये गेल्यावर रामाचा अवतार घेतो. हा खरं तर रावण आहे, तो फक्त मला माहिती आहे. आणि ज्या लोकांना कृषीसारख्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे तुम्ही प्लीज करू नका, कारण की हा डबल ढोलकी आहे.
काय बोलती. आता पूर्ण ट्रिपमध्ये जेव्हा त्याला कळलंय ना की आपल्याला उद्यापासून बाईक नाही, तेव्हापासून हा इतका मनापासून हसायला लागलाय. नाही तर आत्तापर्यंत असं वाटत होतं की गेलं ह्याच्या घरातलं कोणतरी गेलं मेलं असं तोंड करून बसलेला. काय संबंधच नाहीये नियती. याच्या आधीचे जेवढे पण तुम्ही आता आत्तापर्यंतच्या vlog- vlog मध्ये- आता- हा याच्या आधीच्या सगळ्या व्लॉग मध्ये बघ. आणि जर मी नीटच असेल ना सगळीकडे, आणि मी ठरवूनच आलो होतो आणि तुला पण बोललो होतो पुण्यावरून की मी चिडचिड करणार नाही. तू बोलली होती बघा तू चिडचिड करशील हे शूट करायला वगैरे. त्याने माझे फोटो व्हिडिओ पण नीट काढले नाहीयेत. आई शपथ. अरे तुम्ही जाऊन आहे ना इंस्टाग्रामवर आता ही फोटो अपलोड करायचो. आता तू अपलोड करूच नको, मग चांगले नाही आलेत ना, अपलोड करायचंच नाही. मग विचार करून करून ह्याला फोटो काढायला सांगायला लागलं खूप. काही संबंधच नाहीये, काही संबंधच नाही. आणि हिचे फोटो असले भारी असतात, आणि जेव्हा तुम्ही माझे फोटो बघाल ना मला टाकायची पण इच्छा होत नाही, एवढे घाण फोटो काढते ही. तो टाकतच नाही म्हणून मी काढतच नाही. नीट सिम्पल आहे. हा हात दुखतोय, दाब थोडा असं बोलतोय अडकलंय तर. कोणाचा नोकर आहे? काय कोणाचं नोकर आहे? तू? तुझं दाबत नाही डोकं, तुझं काल डोकं नाही दाबलं मी. नाही दाबलंस तू. त्या तुला मी दिवशी मी दाबत होतो, ती पोरगी पण बोलली की अरे तुझं डोकं दुखतंय का, तर तू काय बोलली? आज हॉटेलमध्ये लंचला कोणी दाबलं तुझं डोकं 5 वाजता? ते तू कसं दाबलं माहिती का, हे घे दाबते तर सगळ्यांसमोर दाबते असं करून तू जे काय म्हणतात त्याला. चला चला लेह मार्केटला जायचंय. बाय. हे काय किचन आहे ते. गाईज आत्ता आम्ही आलेलो आहे धुरंधर कॅफेमध्ये. आता बरोबर त्याच टेबलवर बसून आपण चहा पिणार आहोत की नाही आधी. बोला ना काहीतरी. सो गाईज इथे चार्ट पण दिलेला आहे, रेट चार्ट. फोटो एक्सपिरियन्ससाठी 30 रुपीज पर पर्सन आणि कुर्ता पर रेंटल मिळणार 100 रुपीज. गाईज आपलं झालेलं आहे व्हिडिओ शूटिंग, फोटो शूटिंग सगळं झालेलं आहे. चहा पितोय, चहा पण छान जाईल. आता चला आता जाऊयात आपल्या पुढचा स्टॉप चिकन मोमोज. आम्ही आलेलो आहोत आता पीटर मोमोज नाही सॉरी, आम्ही आलेलो आहोत चिकन मोमोजची फ्रीमध्ये पब्लिसिटी करतोय आपण. हां. सो सगळ्यात मोठी म्हणजे एक न्यूज नाही बोलते ना, असं शॉकिंग हे आहे. लेह लडाखमध्ये चिकन मोमो आम्हाला शोधायला लागतात. आल्यापासून पहिल्यांदा आम्हाला चिकन मोमो भेटले आहेत. बाय 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 बाय. सगळीकडे व्हेज मोमोज, आणि त्या दिवशी तो वेनसडे होतं काय ड्राय डे, चिकन नाही ड्राय डे. सो फायनली आम्हाला चिकन मोमो भेटलेले आहेत. सो आता खाऊयात आणि बघू कसे आहेत. तू पण खरं ट्राय कृषी. आणि बाय द वे इथं मेयोनीज नाही देत. कसे आहेत? ठीकठाक आहे. आपल्या पिठाचे चांगले आहेत. कसं आहे? ठीक आहे. म्हणजे मी प्रॉपर लडाखी मोमोज खायचे पण आपल्याला सापडतच नाही ते. किती शोधले. जाऊ दे, खा आता हे. झालं आता आमचं मोमोज खाऊन. 180 रुपीजला पर प्लेट होती. 180 रुपीज पर प्लेट. आणि अजिबात वर्थ नाहीये, पैसे वेस्ट. 180 रुपीजच्या मानाने नाही अजिबात नाही. 10 पीसेस आहेत. 10 पीसेस आहेत पण टेस्ट एवढीशे. पाहिजे. भले तुम्ही 6 किंवा 5 द्या बट टेस्ट चांगली. एनिवेज सो गाईज आम्ही आलेलो आहोत लेह मार्केटवरून रूममध्ये. आमचे बॅग पॅक करून ठेवून सगळं झालेलं आहे. उद्याची तयारी कंप्लीट झालेली आहे. नियती पण आता झोपायची तयारी करते. मला पण खूप जास्त झोप आली आहे. आजचा दिवस चांगला होता. भेटूयात नेक्स्ट दिवशी, उद्याच्या दिवशी. उद्या आपण जाणार आहोत जिस्पाला टेम्पो ट्रॅव्हलरमधून. सो भेटूयात उद्या. बाय बाय.